नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 12वी मधील पहिले प्रकरण जे आहे त्या पहिल्या प्रकरणातला स्थूल अर्थशास्त्राचा परिचय आज आपण बघणार आहोत. तत्पूर्वी आपण पहिला भाग जो आहे तो म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्राचा परिचय. यामध्ये सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे काय, त्याचा अर्थ, व्याख्या आणि वैशिष्ट्ये बघितलेले आहेत. त्याच्यामध्ये सूक्ष्म अर्थशास्त्राचे महत्त्व हा देखील भाग आहे. परंतु कोविड-19च्या मुळे आपला यावर्षी 25% जो सिलेबस कमी केलेला आहे त्यात सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचे महत्त्व हा देखील भाग कमी केलेला आहे. त्यामुळे आपण तो भाग घेणार नाहीत. विद्यार्थ्यांनी अभ्यास करत असताना ही गोष्ट जी आहे ती लक्षात ठेवायची आहे की सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचे महत्त्व आपल्याला यावर्षी परीक्षेमध्ये विचारले जाणार नाही. तर आपल्याला जो प्रकरणाचा दुसरा भाग जो आहे तो म्हणजे स्थूल अर्थशास्त्राचे परिचय, हे आज आपल्याला बघायचं आहे. तर स्थूल अर्थशास्त्र म्हणजे काय, तर ढोबळमानाने आपण स्थूल म्हटलं की मोठा असे म्हणतो. परंतु अर्थशास्त्राच्या विद्यार्थ्यांना केवळ स्थूल म्हणजे मोठा असे म्हणून चालणार नाही. तर आपल्याला स्थूल अर्थशास्त्राचा म्हणजे काय, तो शब्द कोणत्या भाषेतून आलेला आहे, त्याला इंग्रजीमध्ये काय म्हटलं जातं हे देखील आपल्याला विचारात घ्यायचं आहे. त्याची व्याख्या काय आहे हे देखील आपल्याला विचारात घ्यायचं आहे. तर पहिल्यांदा आपण बघू ती म्हणजे प्रस्तावना. तर स्थूल अर्थशास्त्र म्हणजे याच्यामध्ये स्थूल अर्थशास्त्र हा शब्द जो आहे तो मूळ ग्रीक भाषेतील मायक्रोस या शब्दापासून आलेला आहे. इंग्रजीमध्ये याला मायक्रो इकॉनॉमिक्स असे म्हणतात. तर मराठीमध्ये याला स्थूल अर्थशास्त्र किंवा समष्टी अर्थशास्त्र असं देखील म्हटलं जातं. तर ढोबळमानाने आपण जर व्याख्या विचारात घेतली तर मोठ्यात मोठ्या घटकांचा किंवा एकूणांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे स्थूल अर्थशास्त्र असा व्याख्या केली जाते. परंतु अर्थशास्त्राच्या दृष्टिकोनातून जर आपण विचार केला तर स्थूल अर्थशास्त्र म्हणजे काय, तर याच्यामध्ये काही अर्थतज्ञांनी व्याख्या त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. याच्यामध्ये जर आपण कार्ल सॅपरो यांची जर व्याख्या विचारात घेतली तर त्यांनी असं सांगितलेलं आहे की स्थूल अर्थशास्त्र म्हणजे अर्थव्यवस्थेची पूर्ण कार्यपद्धती जी आहे ती समजणे, याला स्थूल अर्थशास्त्र म्हटलं जातं. किंवा काही दुसऱ्या अर्थतज्ञाची जर आपण व्याख्या त्या ठिकाणी विचारात घेतली तर याच्यामध्ये प्राध्यापक लर्नर यांची व्याख्या जर आपण त्या ठिकाणी विचारात घेतली तर त्यांनी असं सांगितलेलं आहे की स्थूल अर्थशास्त्र ही अर्थशास्त्राची अशी शाखा आहे की ज्यामध्ये एकूण रोजगार, एकूण उत्पादन, राष्ट्रीय उत्पन्न, एकूण बचत, एकूण गुंतवणूक यासारख्या एकूणांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे समग्रलक्षी किंवा स्थूल अर्थशास्त्र होय. तर प्रामुख्याने जर आपण पाहिलं तर स्थूल अर्थशास्त्र ही जी काही संकल्पना आहे ती संकल्पना आपल्याला खास करून जर पाहिलं तर 1930 मध्ये जी काही जागतिक महामंदी आली त्या जागतिक महामंदीनंतर ही संकल्पना खऱ्या अर्थाने उदयास आलेली आहे. आणि ही संकल्पना जी आहे ती प्राध्यापक J.M. केन्स यांच्या रोजगार, व्यापार आणि पैसा विषयक जो काही सिद्धांत होता तो त्या सिद्धांताच्या नंतर खऱ्या अर्थाने उदयास आलेली आहे. आणि ती 1936 मध्ये जी राष्ट्राची संपत्ती या ग्रंथामध्ये त्यांनी काय केलं आहे, प्रसिद्ध केलेलं आहे. तत्पूर्वी म्हणजेच 1930 पर्यंत सूक्ष्म अर्थशास्त्राचे महत्व जे आहे ते अर्थव्यवस्थेमध्ये मोठ्या प्रमाणावरती होते. परंतु खऱ्या अर्थाने जर आपण बघितलं तर 1930च्या जागतिक महामंदीमधून बाहेर पडायचं आपल्याला असेल तर सूक्ष्म अर्थशास्त्राचा जो काही अभ्यास विषय आहे किंवा जी काही संकल्पना आहे ती संकल्पना आपल्याला पुरेशी ठरणार नाही.
कारण का तर सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये आपल्याला लहानातल्या लहान घटकांचा किंवा केवळ वैयक्तिक घटकांचा त्या ठिकाणी अभ्यास करावा लागतो किंवा केला जातो. परंतु जर जागतिक महामंदीमधून आपल्याला बाहेर पडायचं असेल तर ज्या काही जगासमोरच्या ज्या काही समस्या आहेत त्या समस्या आपल्याला सोडवाव्या लागतील किंवा त्याविषयी जे काही ध्येय धोरणं आहेत ते ध्येय धोरणं आपल्याला तयार करावी लागतील. आणि ती ध्येय धोरणं तयार करण्यासाठी सूक्ष्म अर्थशास्त्राची संकल्पना त्या ठिकाणी पुरेशी पडत नव्हती किंवा ते त्याच्यामध्ये अभिप्रेत नव्हतं. म्हणून खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं तर समग्र लक्ष्य अर्थशास्त्राची संकल्पना जी आहे ती उदयास आलेली आहे. आता जरी आपण असं म्हणत असलो की 1936 नंतर जे काही लॉर्ड केन्स यांनी ही संकल्पना विकसित केली असली तरी देखील याच्या अगोदर देखील म्हणजे जवळपास जर आपण पाहिलं तर 16व्या आणि 17व्या शतकापासून याचा विचार जो आहे तो विचार या ठिकाणी उदयास आलेला आहे. त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर काही निसर्गवादी त्यालाच आपण फ्रेंच विचारवंत म्हणतो, त्या फ्रेंच विचारवंतांनी देखील संपत्ती आणि रोजगार याविषयी जे काही विश्लेषण केलेलं आहे ते विश्लेषण आपल्याला प्रामुख्याने या स्थूल अर्थशास्त्राच्या माध्यमातूनच पाहायला मिळतं. त्यानंतर जे काही आधुनिक विचारवंत आहेत त्याच्यामध्ये प्राध्यापक J.M. केन्स हे महत्वाचे आहेत. त्यानंतर प्राध्यापक रिकार्डो, त्यानंतर माल्थस, त्यानंतर डॉक्टर मार्शल यांनी देखील स्थूल अर्थशास्त्र ही संकल्पना उदयास आणलेली आहे किंवा त्यांचं जे काही विश्लेषण आहे ते विश्लेषण देखील स्थूल अर्थशास्त्राशी संबंधित आहे. त्यावरून आपण असं म्हटलं जातं की स्थूल अर्थशास्त्राची संकल्पना जी आहे ती अत्यंत जुनी आहे. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे ते म्हणजे स्थूल अर्थशास्त्राची व्याख्या. तर स्थूल अर्थशास्त्राची व्याख्या आपण बघत असताना ढोबळमानाने आपण जसं तुम्हाला मागे मी सांगितलं की ढोबळमानाने किंवा सर्वसाधारणपणे अशी व्याख्या केली जाते की ज्या अर्थशास्त्रामध्ये मोठ्यात मोठ्या घटकांचा किंवा एकूणांचा अभ्यास केला जातो त्याला स्थूल अर्थशास्त्र म्हटलं जातं. तर काही तज्ज्ञांच्या व्याख्या देखील आपण मागे बघितलेल्या आहेत. त्याच्यामध्ये मग शापिरो असतील किंवा J.M. केन्स आहेत, त्यानंतर प्राध्यापक लर्नर देखील त्या ठिकाणी आपल्याला त्यांनी देखील या समग्र लक्ष्य अर्थशास्त्राची व्याख्या जी आहे ती व्याख्या त्या ठिकाणी आपल्याला सांगितलेली आहे. त्याच्यामध्ये स्थूल अर्थशास्त्राचं जर आपण J.L. हॅन्सन यांची व्याख्या जरी विचारात आपण त्या ठिकाणी घेतली तर त्यांनी देखील स्थूल अर्थशास्त्राची व्याख्या जी आहे ती व्याख्या आपल्याला सांगितलेली आहे की ते असं म्हणतात की स्थूल अर्थशास्त्र ही अर्थशास्त्राची अशी शाखा आहे की ज्यामध्ये एकूण रोजगार, एकूण गुंतवणूक, राष्ट्रीय उत्पन्न यासारख्या मोठ्या समुच्चयात्मक घटकांचा अभ्यास केला जातो. त्या शास्त्राला समग्र लक्षी किंवा स्थूल अर्थशास्त्र म्हटलं जातं. त्यानंतर यावरून आपल्या असं लक्षात येईल की मोठ्यात मोठ्या घटकांचा किंवा एकूणांचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे स्थूल अर्थशास्त्र किंवा त्यालाच आपण शब्द वापरलेला आहे समग्र अर्थशास्त्र. कारण का परीक्षेमध्ये लक्षात ठेवायचं आहे की स्थूल अर्थशास्त्राला समग्र अर्थशास्त्र देखील म्हटलं जातं, त्यानंतर समष्टी अर्थशास्त्र देखील म्हटलं जातं आणि इंग्रजीमध्ये मॅक्रो इकॉनॉमिक्स हे शब्द त्या ठिकाणी देण्यात ठेवायचे आहेत. कारण का परीक्षेमध्ये कोणत्याही प्रकारे प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. त्याच्यामुळे फक्त स्थूल हा शब्दच लक्षात ठेवायचा नाहीये तर समग्र त्यानंतर समष्टी हे शब्द देखील त्या ठिकाणी विचारात घ्यायचे आहेत. त्यानंतर पुढला भाग जो आपल्याला बघायचा आहे तो म्हणजे स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती किंवा त्यालाच आपण म्हणतो की स्थूल अर्थशास्त्राचे अभ्यास विषय. आता प्रामुख्याने आपण या अनुषंगाने जर विचार केला तर आपण याच्या अगोदर सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती देखील किंवा अभ्यास विषय देखील बघितलेले आहेत. आता सूक्ष्म अर्थशास्त्राचं आणि समग्र अर्थशास्त्राची व्याप्ती लक्षात घेत असताना एक तुमच्या लक्षात येईल तर ते म्हणजे व्याख्येवरूनच की सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये लहानात लहान घटकांचा अभ्यास केला जातो. त्याच्यामुळे त्याची व्याप्ती जी आहे ती व्याप्ती कशी आहे, मर्यादित स्वरूपामध्ये आहे. तर समग्र अर्थशास्त्राची व्याख्या आपण लक्षात घेतलेली आहे की ज्या शास्त्रामध्ये मोठ्यात मोठ्या घटकांचा अभ्यास केला जातो त्याला समग्रलक्षी किंवा स्थूल अर्थशास्त्र म्हटलं जातं. म्हणजेच साहजिकच व्याप्ती जी आहे ती व्याप्ती या ठिकाणी स्थूल अर्थशास्त्राची अमर्यादित स्वरूपामध्ये आहे. कारण का जागतिक समस्या सोडवण्याचे जे काही ध्येय धोरणं आहेत ती या स्थूल अर्थशास्त्रामध्ये अभ्यासले जातात. तसं जर आपण बघितलं तर एकूण रोजगार असेल किंवा बेरोजगारी असेल,
राष्ट्रीय उत्पन्न कमी असेल तर त्याची कारणं काय आहेत, त्यावरती आपण उपाययोजना काय केल्या पाहिजेत, त्यानंतर बेरोजगारीसारखी समस्या सोडवण्यासाठी देखील असेल किंवा आर्थिक विकासाचे जे काही मंद वेग आहे त्या देखील समस्या आपल्याला सोडवायच्या असतील तर त्यासाठी जे काही ध्येयधोरण आहेत ते देखील या संकल्पनेमध्ये अभ्यासले जातात. किंवा तेजी मंदीची चक्र असतील, ती तेजी मंदीची चक्र जी आहेत ती सोडवण्यासाठी देखील ध्येयधोरणं जी आहेत या संकल्पनेमध्ये अभ्यासली जातात. त्याच्यामुळे याची व्याप्ती जी आहे ती व्याप्ती अतिशय व्यापक स्वरूपामध्ये आहे. मग याच्यामध्ये जर आपण पहिला अभ्यास विषय किंवा पहिला जर आपण व्याप्ती जर बघितली तर ती म्हणजे उत्पन्न व रोजगार सिद्धांत. आता या संकल्पनेमध्ये म्हणजेच समग्र अर्थशास्त्रामध्ये पहिला अभ्यासलं जातं ते म्हणजे उत्पन्न व रोजगार विषयक सिद्धांत. आता स्थूल अर्थशास्त्र जे आहे ते स्थूल अर्थशास्त्रामध्ये राष्ट्रीय उत्पन्न आणि रोजगार पातळी जी आहे ती पातळीचा किंवा पातळी जी आहे ती पातळी कशी निश्चित होते त्याच्यासाठी अभ्यास किंवा त्याचे विश्लेषण जे आहे ते विश्लेषण या संकल्पनेमध्ये केले जाते. त्याच्यामध्ये उत्पन्न, त्यानंतर उत्पादन, रोजगार पातळीतील बदल किंवा त्याच्यामध्ये चढ उतार जे आहेत ते कोणत्या कारणामुळे होतात, त्याचा अर्थव्यवस्थेवरती काय परिणाम होतो याचं देखील विश्लेषण जे आहे ते विश्लेषण या समग्र लक्ष्य अर्थशास्त्रामध्ये केले जाते. त्यानंतर समजा त्याच्यामध्ये जर आपण बघितला तर बेरोजगार पातळी जी आहे ती पातळी कशी निश्चित केली जाते किंवा ती समजून घेण्यासाठी उपभोग फलन आणि बचत फलन ह्या दोन संकल्पना ज्या आहेत त्या दोन संकल्पना या ठिकाणी रोजगार पातळी निश्चित करत असताना विचारात घेतल्या जातात. मग आता आपल्याला माहित असणं गरजेचं आहे की बचत फलन म्हणजे काय किंवा रोजगार किंवा उपभोग फलन म्हणजे काय. तर उपभोग फलन आणि बचत फलन ह्या संकल्पना देखील आपल्याला माहित आहेत किंवा आपण पाठीमागे बघितलेल्या आहेत. तर व्यवसायातील बदलाचे जे काही सिद्धांत आहेत त्या व्यवसायातील बदलांचे सिद्धांत देखील या संकल्पनेमध्ये किंवा या स्थूल अर्थशास्त्राच्या व्याप्तीमध्ये अभ्यासले जातात. कारण का आणि यावरूनच असं म्हटलं जातं की उत्पन्न व रोजगार सिद्धांताचा हा एक महत्वाचा भाग आहे. त्यानंतर दुसरा याची व्याप्ती जर आपण बघितली तर सर्वसाधारण किंमत पातळीचे सिद्धांत किंवा सर्वसाधारण किंमत पातळी सिद्धांत ही संकल्पना देखील या अर्थशास्त्रामध्ये अभ्यासली जाते. तर स्थूल अर्थशास्त्र जे आहे ते सर्वसाधारणपणे किंमत पातळी कशी निश्चित होते. जसं आपण सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये बघितलं की वस्तू आणि सेवांच्या किंवा उत्पादन घटकांच्या किमती कशा निश्चित होतात, तर तसंच या समग्र अर्थशास्त्रामध्ये देखील किंमत पातळी जी आहे ती देखील कशी निश्चित होते हे देखील त्या ठिकाणी अभ्यासलं जातं. त्याच्यामध्ये त्याचे जे काही चढउताराची जे काही कारणं आहेत त्या चढउताराच्या कारणांचा देखील या ठिकाणी अभ्यास केला जातो. कारण का चढउतार जे आहे ते चढउतार प्रामुख्याने कशामुळे होतात, म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये उत्पन्न किंवा रोजगार पातळी जी आहे किंवा उत्पन्न पातळी जी आहे त्या पातळीमध्ये कमी जास्तपणा कधी येतो, तर ज्यावेळेस अर्थव्यवस्थेमध्ये तेजी आणि मंदीसारखी परिस्थिती निर्माण होते त्यावेळेस अर्थव्यवस्थेमध्ये प्रामुख्याने जर आपण पाहिलं तर चढउतार जे आहेत ते चढउतार त्या ठिकाणी निर्माण होत असतात. आणि मग ही तेजी मंदीमुळे निर्माण होणाऱ्या ज्या काही समस्या आहेत त्या समस्यांचा डायरेक्ट परिणाम कशावरती होणार आहे, तर किंमत पातळीवरती होणार आहे. कारण का तेजीची परिस्थिती ज्यावेळेस असेल त्यावेळेस वस्तूंच्या किमती ज्या आहेत ती किमती त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती वाढल्या जाऊ शकतात. त्याचा देखील परिणाम जो आहे तो परिणाम अर्थव्यवस्थेमध्ये होऊ शकतो किंवा सर्वसामान्य लोकांवरती त्याचा परिणाम जो आहे तो मोठ्या प्रमाणावरती होऊ शकतो. किंवा जर अर्थव्यवस्थेमध्ये मंदीसारखी परिस्थिती निर्माण झाली तर अनेक वस्तूंच्या किमती ज्या आहेत ती किमती त्या ठिकाणी कमी होतात आणि त्याचा परिणाम जो आहे तो परिणाम अर्थव्यवस्थेवरती होत असतो. म्हणजेच जे काही उत्पादक आहेत त्या उत्पादकांच्या वस्तूच्या किमती ज्या आहेत त्या किमती भरमसाठ कमी होतात आणि त्याचा तोटा जो आहे तो तोटा साहजिकच त्या उत्पादकांना सहन करावा लागतो. म्हणजेच किंमत पातळी जी आहे ती किंमत पातळी निश्चित करत असताना किंवा त्याचे चढ उतार जे आहेत ते चढ उतार सतत का होत आहेत, ते चढ उतार सतत होऊ नयेत यासाठी आपण काळजी काय किंवा काय प्रकारच्या उपाययोजना केल्या पाहिजेत याचा देखील अभ्यास या ठिकाणी स्थूल अर्थशास्त्राच्या व्याप्तीमध्ये त्या ठिकाणी केला जातो. त्यानंतर तिसरा आणि अत्यंत महत्वाचा घटक जो आहे तो म्हणजे त्या ठिकाणी आर्थिक वृद्धी आणि जो काही आर्थिक विकास आहे त्या आर्थिक वृद्धी आणि विकासाचे जे काही सिद्धांत आहेत ते सिद्धांत देखील या संकल्पनेमध्ये अभ्यासले जातात. त्याच्यामध्ये खास करून जर आपण बघितलं हेरॉड आणि डोमर
यांनी जे काही आर्थिक विकासाचे जे काही सिद्धांत मांडलेले आहेत त्या सिद्धांताचा प्रामुख्याने या स्थूल अर्थशास्त्राच्या संकल्पनेमध्ये महत्वाचा भाग आहे. तर याच्यामध्ये स्थूल अर्थशास्त्रामध्ये जर आपण बघितलं तर विकसित आणि विकसनशील देशातील जे काही आर्थिक वृद्धी व विकास संबंधित जे काही सिद्धांताचा समावेश आहे तो समावेश या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती केला जातो. आता साहजिकच जर आपण बघितलं तर आर्थिक वृद्धी म्हणजे काय आणि आर्थिक विकास म्हणजे काय ही संकल्पना जी आहे ती तुम्हाला अगोदर माहीत असणं गरजेचं आहे. आणि याचा आपण भाग पहिला जर आपण बघितला तर इयत्ता 11वी मध्ये पहिलंच आपलं प्रकरण आहे की आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकास. याच्यामध्ये आपण ही संकल्पना जी आहे ती संकल्पना अत्यंत विस्तृत स्वरूपामध्ये पाहिलेली आहे. तरी देखील तुम्हाला जर काय आठवत असेल किंवा नसेल तरी देखील आपण आज आर्थिक वृद्धी म्हणजे काय किंवा आर्थिक विकास म्हणजे काय हे आपण बघणार आहोत. तर सर्वसाधारणपणे वृद्धी हा शब्द जर आपण बघितला त्याच्यानंतर आपण आर्थिक वृद्धी हा शब्द बघू. तर सर्वप्रथम बघायचं काय की वृद्धी म्हणजे काय तर वाढ. म्हणजे जसं एखाद्या व्यक्तीची उंची वाढली की आपण काय म्हणणार म्हणजे वृद्धी झाली, किंवा एखाद्या व्यक्तीचं वजन वाढलं तर आपण काय म्हणणार त्याला वृद्धी झाली. म्हणजेच हे झालं वृद्धीच्या बाबतीमध्ये. तर आर्थिक वृद्धी म्हणजे काय तर एखाद्या देशाच्या राष्ट्रीय उत्पादनामध्ये सतत आणि सातत्याने जर वाढ होत असेल तर त्या देशाची आर्थिक वृद्धी होत आहे असं म्हटलं जातं. याच्यामध्ये हा शब्द एक महत्वाचा आहे की सतत आणि सातत्याने. जर एखाद्या देशाच्या उत्पादनामध्ये सातत्याने किंवा सतत जर उत्पादन वाढत नसेल तर ते आर्थिक वृद्धीचं निर्देशक समजलं जात नाही. तर त्यासाठी प्रामुख्याने काय गरजेचं आहे तर त्या देशाची आर्थिक वृद्धी जी आहे ती आर्थिक वृद्धी होणं गरजेचं आहे.